नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. बघितली ना कशी सुंदर सुटसुटीत मोकळी असा पुलावाची रेसिपी आहे. जेव्हा आपल्याला कमी भूक असते आणि शॉर्टकट असं काही करायचं असतं त्यावेळेस ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. त्यासाठी घ्यायचं आहे 2 लवंगा, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 2 मिरे, अद्रक लसणची पेस्ट मस्त परतून घ्यायचं आहे. त्यात उभा चिरलेला कांदा, आवडीनुसार सर्व भाज्या घ्यायच्या आहे. कांदा आधी छान शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे किंवा काजू वगैरे टाकू शकतो आणि हिंग टाकायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे. एकदम रंग बदलेपर्यंत परतवायचं आहे. सुगंध छान येतो. मग आपल्या आवडीनुसार बाकीच्या भाज्या आपण टाकणार आहोत. आपल्या घरात लहान मुलं असतात आणि ते भाज्या खायला भरपूर वेळेस कंटाळा करतात. त्यावेळेस आपण अशा पुलावमध्ये किंवा खिचडीमध्ये आपण त्यांना अशा भरपूर भाज्या खाऊ घालू शकतो. हे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असतं. त्यामुळे आपण इथे कितीही भाज्या टाकल्या तरी कमीच आहे. त्यामुळे ते सर्व भाज्या टाकायच्या, आवडीनुसार कडधान्य टाकायचे, ते छान परतून घ्यायचे. घरगुती काळा मसाला टाकले 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि तेही छान परतून मिक्स करून घेतलं आहे. सगळ्या भाज्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा तास भिजत घातलेले बासमती तांदूळ आहे ते छान पाणी निथळून घेतलेले आहे तेही मसाल्यात परतून घ्यायचं आणि सर्वात शेवटी शिमला मिर्च आणि टोमॅटो टाकायचं आहे. कारण ते खूप गाळ होतो आणि त्यामुळे ते खायला चविष्ट लागत नाही. त्यामुळे त्यात आपण सगळ्यात लास्टला टाकणार आहोत. आणि हो, गरम पाणीच वापरायचं आहे. तांदूळ बुडेल इतपतच पाणी वापरायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर भात चिकट होतो. त्यामुळे इथे कमी पाणी वापरायचं आहे. छान ढवळून घ्यायचं आहे. शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेतलं की त्यानंतर 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि मस्त कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. अगदी घाईच्या गडबडीच्या काळात हा असा सोपा पुलाव झटपट होणारा खूप छान लागतो आणि लवकरही होतो. ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेसही हा एक उत्तम पर्याय असतो. 2 शिट्ट्या काढून घेतल्यावर असा मोकळा सुटसुटीत असा पुलाव तयार होतो. आवडीनुसार मस्त कोथिंबीर टाकायची. कांदा, टोमॅटो, लोणचं कशाबरोबरही खा, खूप छान लागतो. लहान मुलंही आवडीने खातात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली तेही तुमच्या कमेंट्समध्ये कळवा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.